नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी मुळ्याची भाजी बनवणार आहे। मुळ्याचं सीझन चाललेलं आहे, कारण ह्या सीझनमध्ये खूप साऱ्या भाज्या येतात। तर मी आज मुळ्याची भाजी बनवते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे मी अर्धा मुळा घेतलेला आहे, आणखी मुळ्याचा पत्ता घेतलेला आहे, हे पाने घेतलेले आहेत मी साफ करून। चला तर मुळा साफ करूया, आणखी मुळ्याचे पाने आहेत ती कापून घेऊया। तर मुळा साफ केलेले आहे, कापून घ्यायचं आहे आपल्याला। छोटा छोटा कापते मी। तर पाहू शकता, असा छोटा छोटा आपल्याला मुळा कापून घ्यायचा आहे। मुळ्याची पाने कापून घेऊया। मुळ्याची भाजी खूप छान असते, पोटासाठी तर खूप छान, पोटही साफ होतं। तर आपली भाजी कापून झालेली आहे। नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या भाज्या येतात ना, ह्या टायमात मोसमच्या खूप छान लागतात। तर इकडे मी कांदा कापून घेतलेला आहे, 6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। चला तर आपण भाजी बनवूया। पॅन गरम झालेलं आहे, तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे, मोहरी टाकते, हिंग टाकते, आणखी लसूण हिरवी मिरची मी कुटून घेतलेले ती टाकते। छानपैकी आपल्याला लसूण परतून घ्यायचे। तर जी कापून घेतलेली मुळं आहे तो टाकूया। मीठ टाकते, 2 चमच मीठ टाकते, हळदी टाकते। छान हलवून झालेले, झाकण ठेवूया, झाकण काढूया। पाहू शकता, आणखी थोडी शिजली पाहिजे भाजी। चला तर भाजी पाहूया। तर पाहू शकता, आपला मुळाही शिजलेला आहे, भाजी तयार झालेली आहे, कलरही खूप छान आलेला आहे भाजीला। तर आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता। साईडला मी नाचण्याची भाकरी घेतलेली, सलाड घेतलेले, मिरच्या घेतलेले, खूप छान लागते। तुम्ही एकदा बनवून पहा। तर आजची मुळ्याची भाजी कशी बनली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।